अरे काय ते सण उत्सव आणि आकाश कंदील आणि फटाके, कशाला फटाके फोडता रे? अरे हे जे सो कॉल्ड हिंदू आहेत ना, जे आपल्याच सणांना विरोध करतात, त्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा आणि त्यांनाही शेअर करा. लक्षात घ्या, दिवाळी हा फक्त लाईट्सचा सण नाही आपल्यासाठी. हा भारताच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वाची चालना देणारा सण आहे. 2023-24च्या आकड्यांनुसार जवळपास 3.75 लाख करोडच्या उलाढाली झाल्या होत्या. कधी 2023-24 मध्ये 3.75 लाख करोड एवढा रेव्हेन्यू एक्सचेंज जनरेशन झालं होतं. याशिवाय फटाका इंडस्ट्री जी आहे ना, 6,000 करोडची इंडस्ट्री आहे. त्यातनं डायरेक्टली आणि इनडायरेक्टली 30 ते 40 लाख लोकांचा उदरनिर्वाह होतो. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आपले जे MSMEs आहेत किंवा लघु उद्योग आहेत, त्यांचा वार्षिक जो उलाढाल होते त्यातली 30 to 40% उलाढाल जी होते ना, ती दिवाळीच्या दरम्यान होते. चौथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपला प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडला आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नका फटाक्यांबद्दल, प्रदूषणाबद्दल. आमचा प्रत्येक सण हा निसर्गाशी जोडलेला आहे. तुम्ही बाकीच्या देशांमध्ये पण जेव्हा सण उत्सव होतात, तेव्हा किती मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात, किंवा त्याहून महत्त्वाचं, जी युद्ध घडवून आणली जात आहेत, त्या युद्धांमध्ये किती मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं याचाही अंदाज घ्या. याच्या पुढचं चौथं सगळ्यात महत्त्वाचं, चौथं पाचवं जे काय, खूप कारण आहेत. ॲमेझॉन आपण वापरतो, फ्लिपकार्ट वापरतो, बरोबर. खूप किती मोठा कॉमर्सचा व्यवसाय. बरं, हा कॉमर्सचा व्यवसाय फक्त ॲमेझॉन फ्लिपकार्टला मोठं करत नाही. आपल्या घरात आनंद येतो, आपण खूप सगळ्या गोष्टी विकत घेतो. त्याचबरोबर जे डिलिव्हरी बॉईज आहेत, तुम्ही विचार करा किती मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज आहेत, किती मोठी लॉजिस्टिक सिस्टीम आहे. त्या लॉजिस्टिक सिस्टीमला बळ देणारा आपण आपले सण उत्सव आहेत. याहून पुढचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपल्या शहरात, गावात पणत्या बनवणारे लोक, आकाशकंदील बनवलेले लोक, किंवा लक्ष्मीपूजनाला लागणारं सामान विकणारे लोक, फुलं विकणारे लोक, ह्या छोट्या छोट्या घरांवर सुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणारा, त्यांना पैसे मिळवून देणारा हा सण आहे. सो कुठल्याच सणाला तुम्ही कमी लेखू नका. आणि एक हिंदू असाल, थोडा फोन हालतोय, एक हिंदू असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि लक्षात घ्या की 23-24मध्ये जर 3.75 लाख करोड, आणि हे सगळे रेकॉर्ड्स गुगलवर अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन चेक करा, 3.75 लाख करोडचा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकला दिवाळी. तर आता 2025मध्ये किती झाला असेल आणि पुढे किती होत राहील. सो एकदम एन्जॉय करा. तुमच्या घरात आनंद दिवाळी घेऊन येत असते. त्याचबरोबर तुम्ही ज्या गोष्टी करता, तुम्ही नवीन कपडे घेता, तुम्ही फटाके फोडता, तुम्ही कॉमर्स करता, त्यामुळे दुसऱ्यांच्याही घरात दिवाळी आनंद आणत असते. सो एकमेकांना आनंद द्या. दिवाळीच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा. जरूर फटाके फोडा, बट कंट्रोलमध्ये फोडा, अति फोडू नका. आणि हे लक्षात घ्या की हे सगळे सण उत्सव टिकून आहेत, म्हणूनच आपण टिकून आहोत. आपली संस्कृती जपणं आणि पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पण ॲट द सेम टाईम निसर्गाचा आपल्याला ऱ्हास करायचा नाही आहे, निसर्गाची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट्समध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दीपावलीच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा.